केसचं कुळ घेतलंयस डोक्यात. आता एक्झिट पोल समजणार आहे, मतमोजणी सुरू होणार आहे. अशा वेळेस तू कुठे निघालायस? एक्झिट पोलचा माझ्याशी काय संबंध? काय संबंध म्हणजे? की या घरात म्हणजे तुम्ही मनमानीच लावली आहेत तुमची. काल मला पूजेला तुम्ही बसून दिलं नाही, मानाचा फेटा असं बांधलात नाही. मग तुम्हाला मतं मोजण्यासाठी मी कशाला हवाय? नाही, मला खरंच कळत नाही पप्पा. म्हणजे तुम्हाला मी हवाय का नकोय? का तुम्हाला मला बाहेर जाऊन द्यायचं नाही इतकंच टार्गेट आहे तुमचं? अरे सिद्धू, आम्हाला काय हवंय हे कळलंय ना तुला? कशाला पाहिजे नाटक? कशाला साळसूतपणाचा आवांटोस रे? सिद्धू, आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी किती महत्वाचा आहे हे तुला चांगलंच माहितीये. यांनी आमदार व्हावं हे स्वप्न आपलं खूप वर्षांपासूनच आहे. आणि अरे आज तो दिवस आपल्या नजरेसमोर येऊन ठेपलाय आणि तो आपल्या घरच्यांची साथ द्यायची सोडून तुझ्या बायकोच्या वेडेपणाची साथ देतोयस. काय रे? आणि तुला साधी एवढी अक्कल नाही? संपत आमदार झालाय तर आमदारचा पोरगा घोड नवरीला गळ्यात बांधून घरी आलाय आणि आता तिच्या पहिल्या होणाऱ्या नवऱ्याचं प्रकरण तो लढवतोय. काय रे? जनतेच्या मनात या आमदारांच्या बाबतीत काय येणार आहे? काय रे, समजतंय काय तुला? किती चुका पदरात घ्यायच्या रे तुझ्या आम्ही? मी जे करतोय ते बरोबर आहे आणि माझ्या मनाला ते पटतंय. सिद्धू, अरे काय बघतोस काय? अधिराज, जा त्याला अडव. अडव म्हटलं की नाही? सिद्धू, अरे उगाच कशाला वाकड्यात शिरतो ना? इतके दिवस थांबलास की नाही तू? अजून थोडे दिवस थांब. हे निवडणुकीचं वगैरे सगळं होऊन जाऊ दे. हा, वा अधिराज, आता एक काम कर, अंगाई गा आणि त्याला झोपव. अरे ओरडून बोल ना त्याच्याशी. अरे आईने काय सांगितलं ऐकतोस ना? बसव त्याला खालच्या खोलीत, मला त्याच्याशी सविस्तर बोलायचं आहे. अरे त्याचं बकोटं धर. सिद्धू अरे प्लीज ऐक ना. दादा, तू जिथे सांगशील तिथे यायला मी तयार आहे. तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही करा, पण मी मागे हटणार नाहीये.